आपण 10 वर्षापासून फक्त आणि फक्त मिटिंगा घेत आहोत आणि आपण इतकं मेहनत करतो. मागच्या लोकसभेला सुद्धा तसंच झालं, त्याच्यानंतरच्या लोकसभेला तसंच झालं, आता आमदारकीला येणाऱ्या गोष्टीलाही तसंच होणार आहे. त्यामुळं आपल्याला या नेत्याच्या कानावर टाकायचंय की आपण आपल्या सर्कलपुरतं बोलू, तालुक्यापुरतं बोलू. जवळा बाजारमध्ये जेव्हा शिवाजीराव उभे होते त्यावेळेस सगळ्यात चांगलं मतदान आम्ही जवळा बाजारवासियांनी दिलं, या सर्कलनी दिलं. जवळा बाजार सर्कलनी दिलं म्हणजे मतदान आपल्याकडे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे. परंतु आपण मेहनत करायची, तातडीनं काम करायचं, सगळं काम करायचं, लोकांपर्यंत पोहोचायचं, जायचं. आणि ऐन टाइमला खळं जेव्हा असतंय तेव्हा खळ्याच्या वेळेस रास दुसऱ्यानं भरून न्यायची. हे कुठपर्यंत चालणार आहे? मागच्या 10 वर्षापर्यंत हे चाललंय. परंतु माझी विनंती आहे खास करून शिंदे सरांना आणि शिवाजीराव माने सरांना, वडकुते साहेबांना, बाबारावजीला, ही जागा कमळाची जागा, ही वसमत तालुका आहे, कमळाचा आहे. मागच्या मला माहित आहे, पण ज्यापासून मी 10 वर्षापासून काम करतो, तो लोकांच्या संपर्कात येतो. तो मोदी साहेबांचं काम, देवेंद्रजीचं काम, इतके काम आहे की आपण जर महिना म्हणजे 2-2 दिवस बोललं तरी कामं इतके केलेले आहे ते सरत नाही. आणि लोकांच्या सुद्धा अपेक्षा त्याच्यापेक्षा वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षेला पूर्तता करणारं एकच पक्ष म्हणजे माझा भारतीय जनता पक्ष आहे, एवढा अभिमानानं सांगतो. कुठल्याही गोष्टीला या पक्षात मी आलो तेव्हापासून मी एवढा आनंदी आहे की बाबा कमीत कमी काही नाही मिळालं तरी चालेल, पण मला बोलण्याचा ताकद येईल की मी भारतीय जनता पक्षात काम करतो. कारण भारतीय जनता पक्ष हे जगात सर्वात मोठा पक्ष आहे. आणि तुम्हाला या व्यासपीठावरच्या व्यक्तीला सांगतो, जर ही जागा सोडून आणली तर निश्चितपणानं अभिमानानं सांगतो, अनुभवानं सांगतो की कमळ हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तक्कीनं सांगतो. कारण त्याचं कारण असं आहे की लोकांचे आता बूथ प्रमुख, माझ्या गावात 12 बूथ प्रमुख आहे. आम्ही पारजवाडा असो, वडरवाडा असो, बेलदार असो, तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि त्यांचं आम्हाला रिॲक्शन येते की भाऊ काय तुम्ही काम करता आणि आय टाइमला कुणीच तुमचं राहत नाही. हे आम्हाला खंत आहे या गोष्टीची. यामुळं विनंती तुम्हाला करतो आणि माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, अजून वेळ गेलेली नाही, हे प्रयत्न करणार आहेत. उद्या दानवे साहेब सुद्धा येणार आहेत, त्यांच्यासमोर सुद्धा मी असंच बोलणार आहे की बाबा ही जागा जर तुम्हाला सोडून घ्यायची म्हणजे सोडून घेण्याची विनंती करणार आहे, याच्यावर त्यांची मर्जी. आणि जे पुढं होईल ते पक्षाचा पाईक म्हणून मी ते काम, कुठलंही काम करायला तयार आहे. आणि या परिसरात यापर्यंत कुठे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण साधं ग्रामपंचायतचं जर तिकीट घ्यायचं म्हणलं तर त्याच्यात भांडणं करतो. एकदा ताईसाठी, यंगलसाठी आणि आकुलशावसाठी आपण टाळ्याच्या करता वाजवायच्या की आम्ही सगळ्यांना मिळून सगळ्या सर्कलला एक सामूहिक मिटिंग लावली. नाही तर ते म्हणते मी माझी करतो, हे म्हणतात मी माझी करतो, तर ताई म्हणतील मी माझी करतो. तर त्याच्यात कार्यकर्ते संभ्रमात असतात. कार्यकर्त्यांसाठी हे फार चांगलं झालेलं आहे असं मला आवर्जून इथं सगळं वाटतंय. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि तुम्हाला पुन्हा आश्वासित करतो की माझ्या जवळ बाजार सर्कलमध्ये जर कमळ मिळालं तर लीड दिल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल. एवढं बोलून मी माझं 2 शब्द